सांगायचा ना, नाव त्याचा पूर्ण परिचय सांगायचा ना हो सध्या. हो हो सांगा सांगा. हे काय करतो तो? तो याचं कन्स्ट्रक्शन आहे ना, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. हां कळलं कळलं. हा, त्याच्यात ते पूर्ण देखरेख वगैरे सगळं त्याच्या हातात आहे करणं. होय काय? हां हां बुटीपुरी हां साईडला. हा, नागपूर जवळच आहे बुटीपुरी. हां 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 तिथे 18-20 हजार रुपये मिळतात पेमेंट त्यांना. शिक्षण 12वी आहे. हां 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 बरं. शिक्षण 12वी आहे. 12वी. हां नाव सांगू नका, नाव सांगू नका, नाव नका सांगू. हां नाव नका सांगू, कारण कसं उगाच कोणाची जाहिरात बदनामी मला करायची नाही आहे. हां उगाच कोणतरी चिडवतील ना त्याला, तर ते नको आहे मला. मला फक्त तुम्हाला जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे एवढाच माझा प्रयत्न आहे. कारण कसं जी लग्न जुळत नाहीत ती जुळतील. बरं 28,000 पगार आहे त्याला. 18-20,000 सॉरी 18-20,000 पगार आहे. बरं. आणि कुठे कुठे राहता म्हटलं? नागपूर. नागपूरमध्ये शहरात राहता? नागपूर. हा, नागपूर म्हणजे कोराडी नाका नागपूरच आहे ना. होय काय? हां बरं बरं. त्याची जन्मतारीख काय असेल? त्याची 8/1/1984. मधलं आहे. हां हां झालं म्हणजे लग्न करायला पाहिजे लवकर आता. हो लेट झालं हो. आणि लग्न झालं होतं का पहिलं? नाही झालं नाही. आणि जात कुठली तुमची? मराठा. बरं. आणि शिक्षण काय झालं आहे त्याचं? मतलब शिक्षण 12वी झालं. ओके. हां मग अशी बोललात. आता घरात कोण कोण राहतो तुम्ही? घरात मी आहे. मी त्याची मोठी बहीण आहे. आई वडील नाही आहे. आई वडील नाही. हां मी अनमॅरिडच आहे. मी लग्न नाही केलं. का? नाही म्हणजे आई वडील माझे वडील मरण पावले, त्यामुळे पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावरच आली. बरं. समजा मुलाचं झालं तर तुम्ही करू शकता? नाही ना, इच्छाच नाही आहे ना. आता कसं टाइम निघून गेला. असं काय नाही ताई, हे बघा असं काही इश्यू नाही आहे. माझ्याजवळ सगळ्या प्रकारचे लोक असतात. असं काय नाही. लाईफ महत्त्वाचं आहे. कारण उगाच हे आयुष्य बर्बाद करू नका. कारण कसं पुढे त्याची गरज भासेल, भविष्यात गरज भासेल. झालं मी त्याच्यापेक्षा 4-5 वर्ष. माझं 45-46 वय आहे ना आता. असं काय नाही ताई. 60-70 वर्षाची लोक येतात माझ्याजवळ. 80 वर्षाची. ते सगळं ठीक आहे. म्हणजे मेन कसं आपल्याला फक्त याचं झालं पाहिजे. आपलं सगळं पूर्ण लक्ष याच्याकडे. बरोबर. कारण कसं आहे, माझ्या जिम्मेदारी आहे. इतके वर्ष झाले आणि सक्सेस नाही होऊन राहिली, त्यामुळे कसं असं वाटतं आपण म्हणजे त्याच्यासाठी आपण इतकं करून अजून जागेवर नाही बसलो. कळलं. तुम्हाला खरंच सॅल्यूट. तुम्ही खूप म्हणजे मला खूप मनाला स्पर्श झाला, कारण तुम्ही खूप करताय भाऊसाठी. नाही तर आजकाल भावंड कोण करत नाही एवढं. नाही कोणी. म्हणून माझ्या एका भावाची डेथ झाली ना, त्याच्यापेक्षा जो मोठा होता ना, माझ्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा मोठा होता एक. टोटल किती भावंड तुम्ही? आम्ही दोन भाऊ एक बहीण होतो आम्ही. सगळ्यात एक माझ्यापेक्षा एक मोठा होता आणि त्याच्यापेक्षा मोठा होता, माझ्यापेक्षा लहान होता. त्याची डेथ झाली, त्यामुळे मग कसं इंटरेस्ट इतकं कमी झाला. मग असं वाटतं की आपणही नाही केलं, त्यांनी नाही. पण लग्न करणं जरुरी आहे. आपल्याला तिथे राहील कोण? कळलं. आणि आई वडील काय करायचे? नाही, माझे वडील टीचर होते शाळेमध्ये. आणि रिटायर झाले होते. आई लहानपणी मरण पावली. वडील माझे 2010 मध्ये गेले. वडील माझे 2000 तरी झाले आता 17-18 वर्ष होऊन राहिले. बरं. आणि घर वगैरे कसं आहे? स्वतःचं घर आहे. वरती किरायादार वगैरे आहे. भाडं वगैरे ठेवलात? हो. अरे वा. घरात मेंटेनन्स होईल. हो. आणि खाली मेंटेन होते म्हणून किरायादार ठेवले ना. खाली 4 रूम आहे, वरती 3 रूम आहे. त्यामुळे किरायाचं काही टेन्शन नाही. स्वतःचं घर आहे. बरोबर. आणि असं म्हणजे शिक्षण जमते त्याचं शिक्षणही म्हणजे मिडल क्लासच आहे. साधारण 12वी शिक्षण आहे. पण वयामध्ये प्रॉब्लेम खूप येऊन राहिला. आणि तुम्हाला एरिया कुठला पाहिजे? म्हणजे कुठल्या एरियातली चालते तुम्हाला मुलगी? कुठलीही चालते, असं काही नाही माझं. मी म्हणजे कोणत्याही कास्टची म्हणजे एसटी वगैरे लोक सोडून शक्यतो मराठा मिळाला. नाही असं कशाला करताय? मराठा मिळेल की तुम्हाला. आपल्या मराठा मिळालं. हे बघा, टेन्शन घेऊ नका. वय वाढलं म्हणून टेन्शन घेऊ नका. उलट मुलांपेक्षा मुलींचं वय भरपूर वाढलेली आहे. आज जर बघायला गेलं तर मुलींचं जास्त वय वाढतात आणि मुलं पटापट लग्न करतात. माझा सर्वे आहे. तर काय टेन्शन घेऊ नका. मराठामध्ये पण मिळेल तुम्हाला मुलगी. ठीक आहे, चालेल. मी हे करतो. आणि लग्न जो कोण जुळवेल तुमचं त्याला किती देणार तुम्ही? सांगितलं ना मला मगाशी. नाही तरी पण सांगा मला. तुम्ही मला सांगितलं ना की कपडे लत्ते आणि 5 किंवा 10 द्या म्हणून. नाही मला नको आहे ते. नाही जो जुळेल त्यांना. त्यांना किती देणार? 5,000. 5 आणि तुम्ही पूर्ण कपडे वगैरे. नाही असं नाही. हे बघा, मी तुम्हाला बोललो कसं ॲक्च्युअल कसं तुम्ही काय देणार असं.
म्हणजे कसं कोण कोण गिफ्ट देतं ना काहीतरी, म्हणजे काही लोकांना, काही लोक प्रोफेशनल लोक असतात ते आवड म्हणून जमवू शकतात तुमचं लग्न, कोणी जमवू शकतं, कळलं ना. इथे कसं मध्यस्थी, म्हणजे मध्यस्थीला काम दिला तर मध्यस्थी एकटा जमवणार, कळलं. आणि इथे तुम्हाला कसं जमवणारे भरपूर लोक असतील, कोणाच्या आजूबाजूला मुलगी असू शकते ना, ते कोणाला मदत करू शकतात. आणि मदत करतात ते लोक काय पैसे घेत नाहीत सगळेच, मग त्यांना एक गिफ्ट, छोटंसं गिफ्ट दिला तरी ते खुश होतात, असं काय नाही. हां ते हो, ते 5,000 ठीक आहे, ठीक आहे. हां चालेल चालेल. हां आणि 5,000 कॅश दिला आणि त्यांना माझ्याकडनं ड्रेस दिली. बरं बरं बरं. हां हां माझ्याकडनं मी माझ्याकडनं दिली. बरं बरं. मला आधी तुम्हाला ऐकून खूप आनंद आला मला, म्हणजे म्हणजे एखादी खूप चांगलं घटना ऐकली मी आज. कारण कसं, हां कारण असे भावंड खूप दुर्मिळ असतात. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. हां ठीक आहे, तुम्हाला मदत होईल, काय टेन्शन घेऊ नका. हां मदत करा. बाकी बायोडाटा आणि त्याचा फोटो मग मी व्हॉट्सअपवर नाही, काही गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट कॉल येतील. हां डायरेक्ट कॉल येतील, येणार कॉल, शुअरली येणार कॉल. हो हो.